नमस्कार मित्रांनो, केंद्र सरकारने राहुल गांधींची चर्चेचा मार्ग खुला केलेला असला तरी देखील त्यांना स्पष्ट सांगण्यात आलेलं आहे की तुम्ही आलात तर तुमच्यासोबत, तुम्ही नाही आलात तर तुमच्याशिवाय, आणि तुम्ही आडवे आलात तर तुम्हाला तुडवून आम्ही महिला आरक्षण विधेयक आणि त्याच्याशी जोडून असलेली बाकीची विधेयक, याच्यामध्ये डिलिमिटेशनचं घटना दुरुस्ती विधेयक, या सर्व गोष्टी मंजूर करून घेऊ. राजकीय पक्षांच्या सल्ल्यानुसार आम्ही एप्रिलमध्ये सादर केलेल्या विधेयकात काही बदल केलेले आहेत, पण ते मंजूर करण्यासाठी आम्हाला विरोधी पक्षांचं सहकार्य हवं आहे. राहुल गांधी त्याला तयार नाहीत. राहुल गांधींचं म्हणणं आहे की आधी कॉकरोच जनता पार्टीच्या आंदोलनात, जंतर मंतरवरच्या आंदोलनात पोलिसांनी लाठीमार का केला यासाठी त्यांना चर्चा हवी आहे. त्याच्यासाठी अमित शहा यांना जबाबदार धरलं पाहिजे. दुसरी गोष्ट त्यांची अशी आहे की त्यांनी सगळ्या राजकीय पक्षांना विश्वासात घ्यावं अशी त्यांनी सरकारकडे मागणी केली की आधी आम्हाला सांगा की काय बदल आहेत, मग चर्चा करूया, मग बसूया, मग बोलूया, मग ठरवूया. म्हणजे थोडक्यात या अधिवेशनात हे विधेयक पारित करायला राहुल गांधींचा विरोध आहे. रिजिजू यांनी सांगितलं की ठीक आहे, आम्ही तुम्हाला सांगण्याचं काम केलं. आमच्याकडे या विधेयकासाठी लागणारं 2/3 बहुमत आहे. तुम्ही सोबत यावं अशी इच्छा आहे, कारण ते करतोय ते देशाच्या भल्यासाठी करतोय. पण तुम्ही आला नाही तर तुमच्याशिवायही आम्ही या गोष्टी करू शकतो. त्यानंतर राहुल गांधींनी याबाबत मल्लिकार्जुन खरगे, प्रियंका वाड्रा आणि इतर के.सी. वेणुगोपाल वगैरे नेत्यांशी चर्चा केली. अर्थात त्या चर्चेमध्ये काही निष्पन्न झालं असं मला वाटत नाही, कारण काँग्रेस एकाने बोललं तरी नकार आहे आणि 4 जणांनी चर्चा करून बोललं तरी नकार आहे. आणि त्यामुळे एक गोष्ट स्पष्ट होत आहे की हे महिला आरक्षण विधेयक याच अधिवेशनामध्ये पारित करण्याच्या दृष्टीने केंद्र सरकार हालचाल करत आहे. त्याच्यासाठी तडजोड म्हणून केंद्र सरकारने राहुल गांधींना असं सुचवलं की ते FCRA विधेयक या अधिवेशनात आणण्याचा केंद्र सरकारचा मानस आहे. त्याच्यामध्ये ज्या संस्था परकीय देणग्या स्वीकारतात आणि त्यासाठी त्यांचं समजा लायसन्स रद्द झालं तर ते लायसन्स थेट पूर्वीपासून ते त्यांना मिळालेल्या देणग्या त्या प्रभावित होतील. आणि त्याच्यासाठी समजा तुम्हाला याच्या आधी गेल्या 10 वर्षात 500 कोटी, 600 कोटी, 700 कोटी रुपये मिळाले असतील आणि जर तुम्ही या काळात आपली कागदपत्र सादर करू शकला नाही तर ते पैसे किंवा त्यांनी विकत घेतलेल्या वस्तू केंद्र सरकारच्या अखत्यारीत येतील. ही तरतूद त्यातली ढिली करायची तयारी दाखवलेली आहे की हे विधेयक संमत झाल्यापासून ते लागू होईल, पूर्वलक्षी प्रभावाने ते होणार नाही. पण काँग्रेसला ते मान्य नाही. काँग्रेसला हे विधेयकच नको आहे, कारण ही जर सगळी परकीय देणग्यांवरील NGO बंद पडली तर काँग्रेस पक्ष त्यांच्याशिवाय लुळा पांगळा आहे. आपल्याला आठवत असेल भारत जोडो यात्रेतही सगळ्यात महत्त्वाची भूमिका याच NGOनी बजावली होती. निर्भय गँग सगळीकडे पसरल्या होत्या. हेच लोक या आंदोलनात आले होते. यांचेच यूट्यूबर त्या राहुल गांधींबरोबर चालत, मी ऐकलं काही जणांनी शेखण केलं तर हात धुतला नाही. म्हणजे पूर्वी लोक असे कोणी अभिनेत्रीशी शेखण केलं तर हात धुवायचे नाहीत, इथे आता राहुल गांधींची. ठीक आहे, खरं खोटं असेल मला त्याच्यामध्ये पडायचं नाही आहे, परंतु जो अंदाज माझा या कॉकरोच जनता पार्टीच्या आंदोलनाच्या वेळेला होता की मोदी सरकार जे काही करतं आहे त्याच्या मागे, मी असं नाही म्हणणार की काहीतरी मोठी झेप घ्यायचा हेतू आहे की वाघ जेव्हा 2 पावलं मागे येतो तेव्हा तो मोठी झेप घेतो, असं हे नाही आहे. उलट माझं तेव्हा मत होतं आणि आजही ते तसंच आहे की जेव्हा पाल अडचणीत येते तेव्हा ती शेपटी कापून स्वतःचा जीव वाचवते. इथे मोदी सरकार पाल नाही आहे आणि अडचणीत आली असली तरी जीवाची अडचण नव्हती, परंतु हे विधेयक पारित होणं महत्त्वाचं आहे, देशासाठी महत्त्वाचं आहे, भाजपासाठी महत्त्वाचं आहे. आणि जर हे विधेयक महिला आरक्षण विधेयक पास झालं तर
कदाचित सरकारचे जे धुरीण आहेत, सरकारचे जे थिंक टँक आहेत किंवा सरकारची धोरण ठरवणारे, भाजपाचं राजकीय धोरण ठरवणारे जे लोक आहेत, त्यांचा असा अंदाज आहे की जर हे विधेयक संमत झालं तर 2029ची लढाई खूप सोपी होणार आहे. कारण महिलांना संसदेमध्ये आणि सगळ्या राज्यांच्या विधानसभामध्ये 1/3 प्रतिनिधित्व मिळणार आहे आणि त्यामुळे महिला मोठ्या संख्येने भाजपाला, NDAला मतदान करतील. दुसरी गोष्ट होतील त्याच्यासाठी जे डिलिमिटेशन करावं लागेल त्याच्यातनं जरी कोणत्या राज्यावर अन्याय होणार नसला तरी देखील ते करताना कुठेतरी त्या जागा राज्यांमध्ये कशा तयार करायच्या याच्यामध्ये शेवटी सरकारचाच निर्णय असणार आहे. तुम्ही समसमान लोकसंख्या असलेले 72 मतदारसंघ महाराष्ट्रात करणार आहेत. असं नाही होणार की मुंबईचा अर्धा मतदारसंघ चेंबूरमध्ये आणि उरलेला म्हणजे मुंबई उत्तर पूर्व मतदारसंघ आहे, त्याचा एक भाग बोरिवलीत आहे आणि दुसरा भाग चेंबूरमध्ये, असं नाही होणार. तो सलगच, तो अखंडच असेल एक एक मतदारसंघ. पण त्यामध्ये कोणता भाग वेगळा काढायचा आणि कोणता भाग एकत्र करायचा हा निर्णय शेवटी सरकारवर असणार आहे. आणि त्याच्यामुळे तिथे 25-30 जागांमध्ये बदल घडवून आणता येईल किमान, म्हणजे असा माझा अंदाज आहे. कदाचित सरकारमध्ये ज्यांनी याच्यावर 3 वर्ष जे काम करत होते त्यांनी याचाही विचार केला असेल आणि त्याच्यामुळे राजकीयदृष्ट्या हा मास्टर स्ट्रोक असणार आहे. मुद्दा असा आहे की या CJPच्या आंदोलनानंतर अशी परिस्थिती होती की काही दिवस मोदी सरकार विरुद्ध असा एक जनक्षोभ वगैरे उसळला आहे असं चित्र माध्यमांनी आणि समाज माध्यमांनी तयार केलं होतं. आणि त्यामुळे भीती अशी होती की जरी अधिवेशनाच्या आधी सरकारकडे बहुमत झालं असलं 2/3 बहुमत, कारण ती चर्चा होती की राष्ट्रवादी काँग्रेसचे दोन्ही गट त्याला पाठिंबा देतील. याबाबत सुप्रिया सुळेंनी तर भूमिका घेतलीच होती. पण DMK सारखे पक्ष आहेत, YSRCP सारखे पक्ष आहेत, चर्चा आहे तर समाजवादी पक्षाची आहे. अर्थात समाजवादी पक्षाने आज त्याच्याबद्दल खुलासा केला आहे की आम्ही काय असं तसंच जर विधेयक असेल तर आम्ही करणार नाही वगैरे वगैरे. पण भीती अशी होती की या सगळ्या आंदोलनामुळे जर सरकारच्या विरोधात जनमत निर्माण झालं तर NDA बाहेरचे पक्ष आहेत जे सरकारला पाठिंबा देणार होते ते घाबरतील, ते पाठिंबा देणार नाहीत. पण आता ज्या प्रकारे गोष्टी गेल्या 2-3 दिवसात बदललेल्या आहेत, पहिली गोष्ट म्हणजे झारखंडमधल्या आंदोलनाने उग्र स्वरूप धारण केलं आणि शेवटी शिबू सोरेन यांचे चिरंजीव तिथे मुख्यमंत्री आहेत हेमंत सोरेन, त्यांनी चर्चेची तयारी दाखवली. पण त्यांचं म्हणणं आहे चर्चा वगैरे आम्हाला मुख्यमंत्र्यांचीच चर्चा हवी, इतरांची कोणाशी नको आहे. आणि तुम्ही जे परीक्षा दरवेळेला फुटतात त्याच्यावर आम्हाला शाश्वत उपाय हवा आहे. हे आंदोलन पेटलं असताना आणि त्याची दखल घेतली जात असताना झुरळ जनता पार्टीचे लोक अमृत प्राशन करत होते. अमृत म्हणजे 7,000 रुपये किंमत असलेली दारू आहे. आणि अभिजित दिपकेंचं घर म्हणजे आतून घर वेगळं आहे पण बाहेरनं पण असं मोठं बंगल्या बिंगल्यासारखं घर आहे. म्हणजे कर्ज काढून घर हे मोठं केलेलं दिसतंय, कल्पना नाही. पण अर्थात त्यांच्या घरावर कोणी प्रश्न विचारायचे नाहीत. सौरभ दासनी 1 लाख रुपये महिना भाडं भरतो, म्हणजे 12 लाख रुपये वर्षाला भाडं भरतो, पण त्या घरात राहतच नाही. मग भाडं कशाला भरतो कल्पना नाही. म्हणजे हे सगळे तपशील जेव्हा बाहेर आले, यांच्या घरी सगळेजण आजारी आहेत म्हणले, पण अभिजित दिपकेच्या घरी पार्टी झाली आणि त्या पार्टीला त्यांनीच व्हिडिओ शेअर केला. त्याच्यामध्ये अमृत ही मोठी महाग दारू आहे, त्याचे कार्टन्स, आता ते म्हणतील अमृतच्या दारूच्या खोक्यांमध्ये समोसे आणले आम्ही थोडीच दारू पेली, पण त्याचे व्हिडिओ आहेत. तो अभिजित दिपके हातात कॅन घेऊन, आता कोणी म्हणेल कोका कोलाचा कॅन आहे, कोणी म्हणेल बिअरचा कॅन आहे. म्हणजे आजारी माणसं अशा तर गोष्टी करणार नाहीत. आणि त्यामुळे जेव्हा या गोष्टी समोर यायला लागल्या तेव्हा या सगळ्या झुरळ नेत्यांची विश्वासार्हता देखील कमी झालेली आहे की तुम्ही झारखंडला जायला तुम्हाला वेळ नाही, याचा अर्थ तुम्ही फक्त मोदी सरकार विरुद्धच राजकीय उद्देशाने आंदोलन करतात. आणि तुमची ज्या प्रकारच्या पार्ट्या चालतात, तुमची ज्या प्रकारची जीवनशैली आहे ते बघता तुम्ही ना मध्यमवर्गीय आहात ना तुमचं चारित्र्य स्वच्छ आहे. कारण अनेक तपशील बाहेर येतील की अभिजित दिपकेला स्कॉलरशिप कोणी दिली, कर्ज कोणी दिलं, हे तपशील केंद्राला शोधणं काही फार अवघड नाही आहे. मी असं नाही म्हणते की त्याच्यामुळे काय फार मोठा भ्रष्टाचार आहे की किरकोळ गोष्ट आहे, परंतु तुम्ही जेव्हा इतरांवर आरोप करता तेव्हा तुमचं चारित्र्य स्वच्छ असायची गरज असते. नसेल तर तुम्हीही राजकीय पक्षांसारखेच आहात, मग तुम्ही स्वतःला वेगळे समजू नका. आणि या गोष्टी झाल्यामुळे केंद्र सरकारची विश्वासार्हता पुन्हा थोडीशी परत आलेली आहे. आणि त्याचा फायदा घेऊन जर डिलिमिटेशन बिल आणि महिला आरक्षण विधेयक आणि इतर ती सगळी त्याची जी आणि FCRA बिल जर या अधिवेशनात मंजूर झालं, काँग्रेसच्या पाठिंब्याशिवाय मंजूर झालं, काँग्रेसनी गोंधळ घालून ते अडवण्याचा प्रयत्न केला तरी ते मंजूर झालं, तर
हे देखील मोदी सरकारसाठी खूप मोठं यश असणार आहे. हा व्हिडिओ आपल्याला आवडला असेल तर कृपया लाईक करा, शेअर करा आणि चॅनल सबस्क्राईब करण्याची विनंती आहे. तुर्तास इथे सांगतो. पाहत रहा MH48.